खेड जाऊयात, भास्कर जाधव बोलतायत। विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याच्या नावाची घोषणा झालेली नाही। आपल्या लोकशाहीची ही परंपरा आहे, लोकशाहीचं शान आहे। लोकशाहीची एक आपल्या सर्वांना जर का बूज राखायची असेल तर घटनेमध्ये, नियमामध्ये, कायद्यामध्ये विरोधी पक्षनेता हा असलाच पाहिजे। विरोधी पक्षनेता हा संविधानिक पद आहे, त्याला कायद्यामध्ये आधार आहे। उपमुख्यमंत्री पद ही पद संविधानिक नाहीत। उपमुख्यमंत्री पद ही पद कुठेही नियमामध्ये नाही, ही तुम्ही तुमची केलेली राजकीय सोय आहे। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना असेल, विधिमंडळ नियम असेल, प्रथा परंपरा असतील, याच्यामध्ये विरोधी पक्षनेता हा असलाच पाहिजे अशा पद्धतीची तरतूद आहे। आणि म्हणून येत्या अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेतेपद तुम्ही या ठिकाणी जाहीर करा, अशा प्रकारचा आग्रह आम्ही धरलेला आहे। परंतु सरकारकडनं काय मागणी करण्यात, सरकारकडनं काय उत्तर देण्यात आलं सर? सरकारकडनं या प्रश्नाला उत्तर काय देण्यात आलं? सरकार गंभीर आहे का या प्रश्नाला घेऊन? काय परिस्थिती काय? सरकार सभागृहाच्या बाहेर बोलताना खूप गंभीरपणे बोलतं। सरकारच्या वतीनं आम्हाला काही अडचण नाही, आमची संख्या खूप मोठी आहे, विरोधी पक्षनेता असलाच पाहिजे, आम्हाला काही अडचण नाही, असं खूप साळसूतपणे बोलतात। परंतु तो कार्यक्रम विधिमंडळामध्ये येईल अशी अपेक्षा ठेवण्यापलीकडे आज आपल्या हातामध्ये काही नाही। या निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पाहिलं तर सगळ्या कोकणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीदरम्यान नाराजी प्रकटाने दिसून आली होती, मात्र राजकीय शिमगा दिसला। तुम्ही काय सांगा? मला माहीत नाही कुठे राजकीय शिमगा झाला तो, आणि मी कोणावरही नाराज नाही आणि मी कुठेही नाराज नाही। सर्वात जास्त चर्चा या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये कोकणाची आहे। एकीकडे पैशांच्या बॅगा सापडत आहेत, तिकडे स्वतः तिकडे जाऊन तिकडे कंप्लेंट सुद्धा करतात, मात्र सरकार काही बोलत नाहीये। अशामध्ये याला जोडून असा प्रश्न आहे की निकाल आता थेट पुढे ढकलला। निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे की कुठल्या पक्षाच्या कार्यालयामध्ये बसून काही निर्णय होतात असं सर्वसामान्य माणसाला वाटावं अशी परिस्थिती आहे। 22 तारखेला कोर्टानं निर्णय दिल्यानंतर 30 तारखेपर्यंत निवडणूक आयोग 24 नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची घोषणा करत नाही, 30 तारखेला करतं, मतदानाच्या एक दिवस अगोदर। काल मतदान होतं 2 तारखेचं, दुपारी निवडणूक आयोग जाहीर करतो की आता 3 तारखेला मतमोजणी होणार नाही, किंवा कोर्ट जाहीर करतं 3 तारखेला मतमोजणी होणार नाही तर 21 तारखेला होणार आहे। आणि म्हणून या लोकशाहीची, या निवडणुकांची थट्टा उडवण्याचं काम सत्ताधारी पक्ष आणि त्यांच्या ह्या नावाला असलेल्या स्वायत्त संस्था, ह्या नावाला यांची स्वतःची स्वायत्तता आता राहिलेली नाही। हे आता आयोग फायोग जे हे आहेत, हे फक्त मला वाटतं कोणाच्या तरी इशाऱ्यावर काम करणारे लोक झालेले आहेत। आणि म्हणून या सगळ्या गोष्टींची अशा पद्धतीनं वाताहत लागलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।